नमस्कार मंडळी, कशी आहात? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पीक पाणी या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण आलो जालना बाजार समिती मोसंबी मार्केटमध्ये। या ठिकाणी हराशीला सुरुवात झाली आहे, लिलावाला सुरुवात झाली आहे। पुढे आपण जाणून घेऊया की जे हा मुरुग बहार आहे याला काय बाजारभाव आहे, कमीत कमी जास्तीत जास्त। सध्या जो आहे आंबे बहारची आवक कमी आहे सध्या मार्केटमध्ये, आपला मुरुग बहार दिसत आहे। पुढे आपण हराशीद्वारे जाणून घेऊया मोसंबीचा बाजारभाव व बाजूलाच आडत दुकानदार आहे त्यांचे बी आपण अनुभव व्हिडिओमध्ये पुढे ऐकूया। तीन टन 2 क्विंटल 35 किलो, 3 टन 2 क्विंटल 35 किलो, 20,000 लाडगे 20,000 रुपये, 22,000 500 25,000 500 25,000 500 26 26 500 26 500 26,500 2-3 टन 35 किलो 26,500 27,500 28,000 500 29,000 500 पुरे 30,000 500 31,000 500 32,000 500 33,000 33,100 500 33,600 34,000 पूरे 35,000 रुपये 35,000 रुपये दो 35,000 रुपये ढाई बोलते रही सेठ 13,000 13,100 14,000 14,100 15,000 15,100 16,000 16,100 16,500 16,500 16,600 16,786 16,786 पूरे 17,000 17 1 17 2 17 ढाई 17,500 25,000 रुपये 25,000 25,000 रुपये बोलते मुक्ता नाही सेठ 25,000 रुपये 25,000 रुपये दो 25,786 रुपये। या ठिकाणी आपण नुकतंच हराशीद्वारे बीडद्वारे जाणून घेतला मोसंबीचा बाजारभाव। बाजूलाच आडत दुकानदार आहे, त्यांना मोसंबी मार्केटचा तगडा अनुभव आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊया आजची मार्केटची परिस्थिती काय आहे। पहिला आपला संपूर्ण परिचय द्या। राजेश पखाले, आपलं दुकानचं बी नाव सांगा। दुकान विठू रुक्माई ट्रेनिंग कंपनी, विष्णू पंत अँड कंपनी, दुकान नंबर 27। बरं, सध्या मार्केटमध्ये कोणत्या मालाची आवक जास्त आहे? मिरग बाराची आवक जात आहे। मिरग मालाची हो, कमीत कमी काय दर आहे, जास्तीत जास्त काय दर आहे? कमीत कमी 10 रुपये, वरच्यावर 15 रुपये, एखादा ढिगार जातो 16 रुपये। 16 रुपये। आणि सध्या जी आपली आंबे बहार आहे त्याची आवक कशी मार्केटमध्ये? आंबे बारची आवक खतम झालेली आहे, 1-2 टन येतो। हां, त्याला काय दर आहे कमीत कमी त्याच्या? त्याला आहे 25 पासून तर 32-33 लोक आंबे बहार। आंबे बार। बरं, सध्या मार्केटमध्ये आवक किती टनची अंदाजे जालना बाजार? आवक म्हणजे 50-60 ते 100 टना लोक आवक आहे त्याच्या। तर हे वातावरणात थंडीचा काही प्रभाव होतो का भावात? थंडीमुळंच डिमांड नाही ना मालाला, हां हां आणि शेतकऱ्याला आंब्या बार फोडायचा असल्यामुळं जे बी 1-2 टन माल आहे ते तोडून राहिला। हां, आंब्या बार चांगला फुरण म्हणून तो ह्यो बार तोडून टाकू राहिला। बरं बरं, त्याच्यामुळं त्याची त्याला भाव यांनी काहून की त्याचा विकासचा टेम अजून आलेला नाही आहे। हां त्याचा टेम आहे फरवरी मार्च, ह्यो टेम आहे त्याचा माल विकासा ह्या सीझनचा। आंब्या बार फोडामुळं त्यांनी हे तोड चालू केलेले आहे, हां म्हणून शेतकऱ्याला कमी दर भेटू राहिला। बरं बरं, तर या मालाला आपलं कधी समजा मार्च आपलं फरवरी मार्चला बरं आहे। काय भाव आहे साधारण? फरवरी मार्चला भेटन पहा 15,000 पासून तर 20-22 लोक। बरं बरं, तुम्ही सध्या मालाची आवक बी कशी आहे, कमी आहे की जास्त आहे? नाही, कमी आहे आवक कमी आहे। हो हो। बरं, तुम्ही जाता शेतकरी बांधवांना काय मेसेज देऊ इच्छिता? शेतकऱ्याला एक म्हणणं आहे की बाबा की
ह्यो माल तोडून आंब्याबार फुटन तर त्याची त्याला चांगली रक्कम भेटेन हां हां आणि फुल फुटल्यानंतर त्याला भावही चांगला भेटेन, उत्पन्न चांगलं येईन. त्याच्यामुळे शेतकऱ्याचा खूप फायदा आहे. शेतकऱ्यांना हे काय तोडून केलं पाहिजे सध्या? आता मोठा माल असन तर तोडून टाकणे, बारीक असन तर आंब्याबार फुटल्यानंतर तोडणे. बरं बरं. म्हणजे शेतकऱ्यांना सध्या माल मार्केटमध्ये समजा थोडा चांगला जर मोठा असला तर घेऊन या, घेऊन या, आणि जर बारीक असला तर राहू द्या. राहू द्या. मोठ्या मालाचीच मागणी आहे. हो बरं बरं चालतं. सध्या बारीक या ठिकाणी माल आपण विकून आजचे नाही बाजार भावाशी बी बाजारभावी जाणून घेतले. कमीत कमी काय दर आहे, आंबे बार काय दर आहे, आणि जे मुरुग बार आहे त्याला काय दर आहे, सध्या आवक बी कशी आहे ते बी आपण थोडक्यात आडत दुकानदार आहे राजू शेटपाखाले यांच्याकडून जाणून घेतलं. या व्हिडिओमध्ये इथं थांबूया. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान.